नमस्कार. आज आपण हे दुसरं पुस्तक वाचूया. ज्ञानेश्वर चरित्र. संक्षिप्त आहे, छोटंसं. याचे लेखक आहेत प्राध्यापक रा गोसावी व सौ वीणा गोसावी. ज्ञानेश्वर चरित्र संक्षिप्त, सारथी प्रकाशन, पुणे. पहिले प्रस्तावना आहे, अथ ते इति वाचूया. हे आहेत ह ब प धुंडा महाराज देगलूरकर. श्री पांडुरंग महाराज. प्रस्तावना. तेही प्राणा परवते आवडिती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती ज्ञानेश्वरी. संतांची चरित्रे ही माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारे एक फार श्रेष्ठ साधन आहे. पुष्कळदा आपणास संतांची चरित्रे केवळ नावानेच माहिती असतात, परंतु फार तर त्यांनी केलेल्या एखादा चमत्कार, पण ज्या उच्चतम वंदनीय अवस्थेपर्यंत ते पोचले त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, त्याग, दोष जिंकून त्यांनी संपादन केलेले गुण, त्यांचे कारुण्य, भूतदया, परमात्मनिष्ठा, सर्वांच्या विषयी हिताविषयी असणारी तळमळ, सर्वत्र भगवत स्वरूप पाहणारी त्यांची व्यापक दृष्टी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेला बोध, याची ओळख फार थोड्या लोकांना असते. ती ओळख सर्वांना व्हावी म्हणून सारथी प्रकाशनाने संत चरित्रांची मालिका छोट्या पुस्तकांच्या स्वरूपात काढली आहे. त्यात प्रत्येक संतांचे चरित्र, कार्य, वाङ्मय, त्यांचा उपदेश यांची अगदी थोडक्यात व सर्वांना समजेल अशा भाषेत मांडणी केली आहे. संतांचे जीवन समजावून घेण्यास या पुस्तकांचा चांगला उपयोग होईल. धुंडा महाराज देगलूरकर. प्रस्ताविक. सकल संत चरित्रमालेतील 10 संतांच्या चरित्रांचा हा संच वाचकांच्या हाती देताना अवर्णनीय आनंद होत आहे. सुमारे वर्षापूर्वी माझे मित्र प्रा. न. म. जोशी यांच्याबरोबर मी पुण्यातील सारथी प्रकाशन संस्थेचे प्रकाशक आणि त्यांचे बंधू श्री रा. श. जोरी यांच्याकडे गेलो असताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व वारकरी संतांची चरित्रे लिहून देण्याची संकल्पना माझ्यासमोर मांडलेली. त्यावेळी चर्चा करताना एकूण 30 वारकरी संतांची चरित्रे सुमारे 75 ते 100 पृष्ठांची मर्यादा घालून लिहिता येण्यासारखी आहेत असे आढळून आले. महिपतीसारखेच प्राचीन संतचरित्रकार अपवाद म्हणून सोडले तर सर्वच वारकरी संतांची चरित्रे एकत्रित किंवा स्वतंत्रपणे लिहिलेली आढळत नाही. काही मोजक्या संतांची चरित्रे स्वतंत्रपणे लिहिलेली उपलब्ध आहेत. कै. ल. रा. पांगरकर, कै. ज. र. आसगावकरांसारख्या मोजक्या संत चरित्रकारांनी या आणि इतर संत कवींची चरित्र 3 भागात ग्रंथित केलेली आहेत. तथापि किमान 50 ते 100 पृष्ठांची मर्यादा घालून सुमारे 30 वारकरी संतांची चरित्र स्वतंत्रपणे लिहिण्यासारखी असून वारकरी आणि इतर विठ्ठल भक्तांच्या दृष्टीने हे काम उपयुक्त ठरणारे आहे असे वाटल्यावरून श्री जोरी यांना मी होकार दिला. 10 संत चरित्रांचा एक संच असे 3 संच तयार करून द्यायचे ठरले. मात्र या कामी माझ्या सुविद्य पत्नी सौ वीणा गोसावी यांचे सहकार्य बरोबरीने घ्यावे लागले. याची कल्पना त्यांना मी दिली. सौ गोसावी यांनी घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून या लेखन कार्यास बरोबरीने हातभार लावला. त्यामुळे हे कार्य पार पडण्यास निम्मे अधिक श्रेय त्यांचे आहे. समाधान आणि आनंद वाटतो तो याचा की 10 संत चरित्रांचा हा संच वाचकांच्या हाती आकर्षक स्वरूपात देता आला. प्रा. न. म. जोशी आणि प्रकाशक श्री जोरी यांनी सतत प्रेरणा दिल्यामुळे हे कार्य पार पडले. त्यांचे मनपूर्वक आभार मी सुरुवातीसच मानतो. डॉक्टर श. गो. तुळपुळे आणि डॉक्टर प्र. न. जोशी या गुरुजनांचे आणि आप्तजनांचे आदर्श मला सतत प्रेरणा देत आले आहेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना मनास धन्यता वाटू लागते. सर्व संतांची जीवन ऐहिक आणि पारमार्थिक जीवनाचे आदर्श समोर ठेवून घडलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्रातून या दोन्ही प्रकारच्या जीवनाचे श्रेष्ठ आदर्श आपल्याला प्राप्त होतात. तसेच त्यांचे अभंग वाङ्मय म्हणजे आत्मनिष्ठ भूमिकेवरून त्यांनी केलेला आत्मविष्कारच होय. त्यामुळे त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील अनुभूती त्यात उत्कटपणे व्यक्त झालेल्या आहेत. अशा प्रकारे परंपरा, आख्यायिका, प्राचीन अर्वाचीन लेखकांचे संतचरित्र आणि त्यांचे अभंग वाङ्मय आधाराला घेऊन ही संतचरित्रे सिद्ध झालेली आहेत. त्यांचे श्रेष्ठ जीवन आदर्श आपल्यासमोर यावेत आणि त्यांच्या जीवनचरित्रातून सिद्ध झालेली आहेत. त्यांचे श्रेष्ठ जीवन आदर्श आपल्यासमोर यावेत आणि त्यांच्या जीवनचरित्रातून शुद्ध नैतिक विचारांचे संस्कार आपल्याला प्राप्त व्हावेत, हाच त्यामागील हेतू होता. सर्व संतांच्या चरित्रात
चमत्काराचा आश्रय भरपूर केलेला दिसून येतो. परंतु एक ईश्वर शक्ती या दृष्टीने या चमत्काराकडे न पाहता पुराणादी प्राचीन वाङ्मयाची अभिव्यक्तीची पद्धती त्यांनी आत्मसात केलेली होती. हे ध्यानात घेतले तर ह्या चमत्कारामागील मूळ हेतू परंपरा आपल्या ध्यानात येईल आणि त्यातून श्रेष्ठ जीवनमूल्यांचेच दर्शन आपल्याला घडेल. दुसरे असे की संत चरित्र कथामागे लोकप्रतिभा काम करीत असते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे काल्पनिक चमत्कारांचेच साम्राज्य त्यात अधिक असते. कारण संतांच्या अलौकिक वाटणाऱ्या व्यक्तिमत्वानं लोकमानसाची पकड घेतल्यावर ते लोकमानस त्या संत चरित्रांना आपल्या कल्पनेप्रमाणे आकार देत जाते आणि त्यामुळे संत हे अतिमानवी शक्तीची नाते जोडलेले दाखविले जाऊ लागतात. अशा प्रकारे संतांच्या अलौकिक वाटणाऱ्या जीवनविषयाच्या स्वाभाविक आकर्षणातून लोकप्रतिमा संतांच्या चरित्राकडे पाहू लागते आणि त्यातून अनेक कल्पनाबंध निर्माण होऊन अद्भुत, रम्य आणि चमत्कारांनी परिपूर्ण अशा संत चरित्रांची निर्मिती होऊ लागते. संत चरित्रांकडील चमत्काराकडे वरील दृष्टिकोनातून पाहिले म्हणजे त्यातील शाश्वत सत्य तेवढे आपल्या हाती येते आणि खऱ्या परमार्थाशी ज्याचा काहीच संबंध नाही असे हे चमत्कार अभिव्यक्तीचे एक माध्यम आणि लोकप्रतिभेचे एक अंग म्हणूनच केवळ आपल्यासमोर येतात. वरील सर्व गोष्टी ध्यानात घेऊन ही संत चरित्रे वाचली तर लोकजीवनाशी समरसून गेलेल्या समर्पित आणि सद्विचारांसंपन्न अशा श्रेष्ठ जीवनाचे आदर्श आपल्याला त्यातून प्राप्त होतील आणि आजच्या सत्ता आणि संपत्तीच्या स्पर्धेत आपण ज्या शाश्वत आनंदाला, मनःशांतीला पारखे झालो आहोत तो शाश्वत आनंद आणि मनःशांती आपणास प्राप्त करून घेण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो. श्री राम मंदिर शिरवळ, रा गोसावी व वीणा गोसावी ही अनुक्रमणिका आहे. आता पुढे आपण नेक्स्ट पासून सुरुवात करूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.